नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा अंतर्गत सुरू असलेल्या पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरणे व तपासणी झाल्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे. अंतिम गुणवत्ता यादीतील उमेदवारांना महाविद्यालयाचे विकल्प अर्ज उमेदवारांच्या लॉगिन मधून भरण्याची व्यवस्था सुरू होत आहे. आज आपण उमेदवारांच्या लॉगिन मधून कशा पद्धतीने विकल्प अर्ज भरायचे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर ऑलरेडी रजिस्टर्ड किंवा रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन या बटनवरती क्लिक करावे. त्यानंतर प्रथम उमेदवाराने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील प्राप्त झालेले युजर नेम व पासवर्ड नमूद करून लॉगिन करावे. त्यानंतर खाली दिलेल्या साइन इन या बटनवरती क्लिक करायचे आहे. उमेदवाराचे लॉगिन झाल्यानंतर उमेदवाराने डाव्या बाजूच्या मेन्यू मधील फिल ऑर एडिट ऑप्शन फॉर्म या बटनवरती क्लिक करावे अथवा खाली दिलेल्या प्रोसीड टू कंप्लीट ऑप्शन फॉर्म या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर उमेदवारास विकल्प अर्ज भरायचे एकूण 4 टप्पे दाखविलेले आहेत. उमेदवारास विकल्प अर्ज भरण्यासाठी एकूण 4 टप्पे इथे दर्शविलेले आहेत. या प्रत्येक टप्प्यावर व्ह्यू पर्सनल इन्फॉर्मेशन अँड इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन हे बटन दिलेले आहे. याद्वारे उमेदवारास ऑनलाईन अर्ज भरतानाची नमूद केलेली माहिती दिसेल. त्यानंतर खाली काही इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत, त्या काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर खाली सिलेक्ट कोर्स नेम यामध्ये आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहेत. ऑल सुद्धा सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर कोर्स स्टेटस सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली सिलेक्ट कोर्स ऑटोनॉमी स्टेटस, सिलेक्ट कोर्स मायनॉरिटी स्टेटस, सिलेक्ट स्पॉन्सर स्टेटस. त्यानंतर खाली दिलेल्या सर्च इन्स्टिट्यूट या बटनवरती क्लिक करायचे आहे. वर नमूद केलेल्या पर्यायांप्रमाणे उमेदवारास विकल्पांची यादी दर्शविली आहे. त्यानंतर यादीतील जे विकल्प उमेदवारास शॉर्टलिस्ट करायचे आहेत त्या विकल्पासमोरील सिलेक्ट या कॉलममधील चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली दिलेल्या ॲड सिलेक्टेड ऑप्शन या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर युअर शॉर्टलिस्टेड ऑप्शन म्हणून उमेदवारांनी निवड केलेल्या सर्व विकल्पांची यादी उमेदवारास दर्शविली जाईल. त्यानंतर जर उमेदवारास शॉर्टलिस्ट केलेल्या ऑप्शनपैकी एखादा विकल्प उमेदवारास डिलीट करायचा असेल तर त्या विकल्पासमोरील डिलीट या कॉलममधील चेकबॉक्सवर क्लिक करून डिलीट सिलेक्टेड ऑप्शन या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. दुसरा टप्पा सेट युअर प्रेफरन्सेस. शॉर्टलिस्ट केलेल्या सर्व ऑप्शनचे प्रेफरन्स नंबर उमेदवारास या टप्प्यामध्ये सिलेक्ट करायचे आहे. प्रेफरन्स नंबर उमेदवारास काळजीपूर्वक सिलेक्ट करायचे आहे. त्यासाठी प्रथम क्रमांकाचा जो विकल्प उमेदवारास निवडायचा असेल त्या विकल्पासमोरील सेट प्रेफरन्स या चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर जसजसे तुम्ही चेकबॉक्सवरती क्लिक कराल त्याप्रमाणे प्रेफरन्स नंबर यादीमध्ये ॲड होत जातील. जर तुम्हाला यादीतील एखादा प्रेफरन्स नंबर बदलवायचा असेल तर तुम्ही पुन्हा एकदा सिलेक्ट करून अनसिलेक्ट करू शकता किंवा रिसेट माय प्रेफरन्स या बटनवरती क्लिक करून पुन्हा एकदा सर्व प्रेफरन्सेस सेट करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे ऑप्शन फॉर्म समरी. या टप्प्यात उमेदवाराने दुसऱ्या टप्प्यात सिलेक्ट केलेल्या सेट प्रेफरन्स
प्रमाणे सर्व विकल्पांची यादी उमेदवारास दर्शविली जाईल. जर या यादीमध्ये उमेदवारास एखादा विकल्प नव्याने जोडायचा असेल किंवा सिलेक्ट केलेल्या प्रेफरन्स नंबरची अदलाबदली करायची असेल तर त्यासाठी 3 पर्याय या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. त्यातील सर्वात प्रथम म्हणजे इन्सर्ट चॉईस कोड. जर उमेदवारास एखादा विकल्प नव्याने जोडायचा असेल तर तो विकल्प ज्या युनिव्हर्सिटी अंतर्गत आहे ती युनिव्हर्सिटी निवडायची आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर चॉईस कोड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर प्रेफरन्स सेट करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या इन्सर्ट चॉईस कोड या बटनवरती क्लिक करायचे आहे. तीन नंबरला नव्याने ऍड केलेला विकल्प या ठिकाणी जोडला गेलेला आहे. त्यानंतर जर उमेदवारास एखादा विकल्प क्रमांक माहिती असेल तर तो डायरेक्टली सुद्धा यादीमध्ये ऍड करू शकतो. त्यासाठी इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर एंटर चॉईस कोड या टेक्स्टबॉक्समध्ये चॉईस कोड एंटर करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट प्रेफरन्स नंबर ॲट विच यू वॉन्ट टू इन्सर्ट. त्यानंतर खाली दिलेल्या इन्सर्ट चॉईस कोड या बटनवरती क्लिक करायचे आहे. तर 3 नंबरला विकल्प जोडला गेलेला आहे. त्यानंतर सेट केलेला प्रेफरन्स नंबरची जर उमेदवारास अदलाबदल करायची असेल किंवा एखादा प्रेफरन्स नंबर पहिल्या क्रमांकावर आणायचा असेल तर त्यासाठी मूव्ह चॉईस कोड हा पर्याय इथे दिलेला आहे. त्यासाठी या बटनवरती क्लिक करायचे आहे. जर तुम्हाला कुठल्याही क्रमांकाचा विकल्प पहिल्या क्रमांकावर आणायचा असेल तर त्यासाठी सिलेक्ट प्रेफरन्स नंबर टू विच यू वॉन्ट टू मूव्ह यामध्ये पहिला क्रमांक सिलेक्ट करावा आणि सिलेक्ट चॉईस कोड टू विच यू वॉन्ट टू मूव्ह म्हणजे कुठला चॉईस कोड तुम्हाला पहिल्या क्रमांकावरती आणायचा आहे तो विकल्प इथून निवडावा आणि त्यानंतर मूव्ह चॉईस कोड या बटनवरती क्लिक करायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता जो विकल्प दुसऱ्या क्रमांकावर होता तो पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. याप्रमाणे तुम्ही विकल्पांची अदलाबदल करू शकता. त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एकदा प्रेफरन्सेस गिवन बाय यू म्हणून तुम्ही सेट केलेल्या प्रेफरन्स प्रमाणे सर्व विकल्पांची यादी तुम्हाला इथे दर्शविली जाईल. जर तुम्हाला या विकल्पांमध्ये काही बदल करायचा असेल किंवा नव्याने एखादा विकल्प जोडायचा असेल तर तुम्ही या 3 पर्यायांचा उपयोग करून किंवा चेंज प्रेफरन्स या बटनला क्लिक करून चेंज करू शकता. त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. या टप्प्यावर देखील तुम्हाला तुमचे ऑप्शन तुमच्याद्वारे निवडले गेलेले सर्व ऑप्शन स्क्रीनवरती दाखवले जातील. तुम्ही निवड केलेल्या प्रेफरन्स प्रमाणे सर्व विकल्प तुम्हाला इथे दर्शविले जातील. ते पुन्हा एकदा तपासून घ्यावे. त्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही लॉग इन करताना नमूद केलेला पासवर्ड इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय पासवर्ड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही नमूद केलेला भ्रमणध्वनी क्रमांकावरती तुम्हाला OTP पाठवला जाईल तो या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही भरलेल्या ऑप्शन फॉर्मची प्रिंट तुम्हाला स्क्रीनवरती दर्शविली जाईल. या प्रिंटवर तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी दर्शविली जाईल. त्यानंतर प्रिंट ऑप्शन फॉर्म या बटनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या एक्नॉलेजमेंटची प्रिंट घेऊ शकता.